सिंह राशी 8 ते 14 डिसेंबर 2025 साप्ताहिक राशीफल। सिंह राशी ज्योतिषशास्त्रानुसार 2025 वर्षाचा शेवटचा महिना डिसेंबर महिना सुरू झाला आहे। डिसेंबर महिन्याचा दुसरा आठवडा लवकरच सुरू होणार आहे। हा आठवडा अनेकांची भाग्य बदलणार आहे, कारण या आठवड्यात अनेक शुभ ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत। त्यामुळे हा नवा आठवडा सिंह राशीसाठी भाग्यशाली असणार आहे। डिसेंबरचा दुसरा आठवडा सिंह राशीसाठी कसा असेल, तुमचा व्यावसायिक, करिअर, आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असणार आहे, चला जाणून घेऊयात। सिंह राशी, जर तुम्ही नोकरी करत असाल तर या आठवड्यात तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल। जर तुम्ही व्यवसायात असाल तर पुढे एक सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे। या आठवड्यात तुमचे सर्व काम यशस्वी होईल आणि तुम्हाला तुमचे जुने पैसे परत मिळू शकतात। विशेषतः जर तुम्ही मीडिया, हॉस्पिटॅलिटी, हॉटेल्स किंवा फोटोग्राफीसारख्या क्षेत्रात काम करत असाल तर हा आठवडा तुमच्या वाढीसाठी चांगला आहे। लोक तुमचे कठोर परिश्रम ओळखतील आणि संधी देतील। या आठवड्यात तुम्हाला अचानक तुमच्या क्षेत्रात चांगली संधी मिळू शकते किंवा तुम्ही रखडलेला प्रकल्प पुन्हा सुरू करू शकता। तथापि नवीन करार किंवा भागीदारीमध्ये घाई करू नका, याची काळजी घ्या। विचारपूर्वक पावले उचलणे फायदेशीर ठरेल। वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये संतुलन राखणे महत्त्वाचे आहे। विवाहित व्यक्तींनी त्यांच्या जोडीदाराशी किंवा कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होऊ शकतात। हे टाळण्यासाठी मोकळेपणाने संवाद साधणे चांगले। अविवाहित महिलांसाठी हा आठवडा अनेक शक्यतांनी भरलेला आहे। ओळखीच्या किंवा नातेवाईकांद्वारे तुमच्या आयुष्यात एक नवीन व्यक्ती येऊ शकते। तथापि कोणत्याही संबंध सुरू करण्यापूर्वी त्या व्यक्तीचे वर्तन समजून घ्या, कारण यामुळे नंतर समस्या उद्भवू शकतात। या आठवड्यात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे, परंतु अनपेक्षित किंवा अनियोजित खर्च देखील उद्भवू शकतात। खर्च वाढू शकतो, विशेषतः घरगुती वस्तू, दुरुस्ती, मुलांचे शिक्षण किंवा कौटुंबिक गरजांसाठी। गुंतवणूक करण्यापूर्वी किंवा मोठी खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा। नफा होण्याची शक्यता आहे, परंतु जोखीम देखील आहेत। करिअरबद्दल बोलायचे झाले तर विद्यार्थी आणि नोकरीच्या परीक्षेत तयारी करणाऱ्यांनी या आठवड्यात सावधगिरी बाळगावी। तुमचे मन अभ्यासातून विचलित होऊ शकते, म्हणून जर तुम्ही संयम आणि कठोर परिश्रम ठेवले तर या आठवड्यानंतर तुम्हाला चांगले परिणाम दिसण्याची शक्यता आहे। जर तुम्ही नवीन विषय किंवा अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल असू शकतो। तुमचे आरोग्य सामान्य राहील, परंतु कामाचा ताण तुमच्या धावपळीच्या वेळापत्रकात वाढ करू शकतो, ज्यामुळे मानसिक ताण वाढण्याची शक्यता असते। यामुळे तुम्हाला थकवा किंवा अस्वस्थता जाणवू शकते। नियमित जीवनशैली, झोप आणि खाण्याची दिनचर्या ठेवा। सिंह राशी, या आठवड्यात काम असो किंवा नवीन नातेसंबंध सुरू करणे, सुज्ञ निर्णय घ्या। तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी चांगले वर्तन ठेवा। गैरसमज टाळण्यासाठी मोकळेपणाने बोला। पैशांशी किंवा गुंतवणुकीशी संबंधित योजना आखण्यात घाई करू नका। कुठेही गुंतवणूक करण्यापूर्वी काळजीपूर्वक निर्णय करा। तुमच्या अभ्यासावर किंवा कामावर लक्ष केंद्रित करा। सुरुवात मंद असू शकते, परंतु निकाल चांगले असतील। सिंह राशी, या आठवड्यात तुमच्या राशीतील चंद्र हा एक रोमॅन्टिक, आकर्षक आणि सशक्त ऊर्जा देणारा आहे, जो तुम्हाला या आठवड्यातील काही रहस्य उलगडण्यास मदत करतो। गुरुवारी बुधग्रह धनु राशीत पुन्हा प्रवेश करेल, जो अग्नी राशींसाठी खूप फलदायी संक्रमण आहे। तुम्हाला अद्भुत कल्पना येतात, ज्या त्याच वेळी चंद्र कन्या राशीत असताना योग्य असतात। तुमच्या सभोवताच्या लोकांकडून मिळणाऱ्या संभाव्य पाठिंब्यामुळे काम पूर्ण करणे सोपे होते। बुधग्रह तुम्हाला मार्गदर्शन करतो आणि पुढील काही दिवसात बरीच कामे पूर्ण करण्यास मदत करतो। शुक्रवारी तुळ राशीतील चंद्र अधिक सहयोगी ऊर्जा घेऊन येतो आणि तुम्हाला तुमचे विचार विश्वासू लोकांसोबत शेअर करण्यास प्रवृत्त करतो। सिंह राशी, तुमचा अखेरचा फायदा झाला आहे। शुक्रवार 12 डिसेंबर रोजी कन्या चंद्र वृषभ राशीत प्रतिगामी युरेनसला त्रिगुणित करेल, ज्यामुळे तुमच्या मागील प्रयत्नांचे आर्थिक बक्षीस मिळेल। युरेनस त्याच्या प्रतिगामी चक्राचा भाग म्हणून वृषभ राशीत परतल्यामुळे तुम्ही 2018 पासून ज्यासाठी प्रयत्न करत आहात त्या फलप्राप्तीच्या काळात पाऊल टाकत आहात। ही एक मोठी ऊर्जा बदल आहे आणि तुम्हाला शेवटी असे वाटू देते की सर्व काही चांगले होत आहे। कन्या राशीचा चंद्र तुमच्या संपत्तीवर परिणाम करत आहे, तर युरेनस तुमच्या व्यावसायिक यशाचे नियोजन करण्यास मदत करत आहे। तुम्हाला कदाचित पूर्वीच्या कंपनीने पुन्हा कामावर ठेवले असेल, कामावरून काढून टाकल्यानंतर पुन्हा कामावर बोलावले असेल, किंवा शेवटी तुम्हाला तुमच्या आयुष्यात खरोखर काय करायचे आहे ते मिळेल। यामुळे व्यावसायिक यश मिळेलच, शिवाय जास्त संपत्ती देखील मिळते। म्हणूनच तुम्ही योग्य दिशेने जात आहात यावर विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे। सिंह राशी, या आठवड्यात तुमच्या संवादांना उत्कट ऊर्जा मार्गदर्शन करेल। तुमच्या सभोवतालच्या लोकांशी खोलवर संवाद साधण्यास आमंत्रित करेल।
आठवड्याच्या सुरुवातीला मंगळ तुमच्या संवादाला ऊर्जा देईल. व्यावसायिक आणि वैयक्तिक दोन्ही वातावरणात तुमचे मन वळवण्याचे कौशल्य वाढेल. बुधवारी नेतृत्वाची संधी मिळू शकते. तुमच्या प्रतिभेचे प्रदर्शन करण्याची ही संधी स्वीकारा. सामाजिक सहभाग तुमच्या कॅलेंडरवर वर्चस्व गाजवतो. जोमदार अनुभव आणि संभाव्य अर्थपूर्ण संबंध प्रदान करतो. आठवड्याच्या मध्यभागी शुक्र कलात्मक प्रयत्नांना प्रेरणा देतो. सर्जनशील प्रकल्पांमध्ये स्वतःला मग्न करा किंवा तुमची शैली सुधारा. शुक्रवारपर्यंत संतुलन महत्त्वाचे बनते, कारण सूर्य आत्मनिरीक्षणाला प्रोत्साहन देतो. भावनिक संतुलनावर लक्ष केंद्रित करा आणि जीवनाच्या मागण्यांमध्ये तुमच्या गरजा पूर्ण होत आहेत याची खात्री करा. आठवड्याच्या शेवटी प्रियजनांसोबतच्या पुनरुज्जीवित क्रियाकल्पांमुळे समाधानाने आनंद मिळेल. प्रवासाच्या योजना उदयास येऊ शकतात. तुमच्या आत्म्याला बळकटी देण्यासाठी नवीन ठिकाणे एक्सप्लोर करा. आठवडा संपताच तुमच्या यशावर चिंतन करा. भविष्यातील प्रयत्नांसाठी या गतीचा वापर करा. तुमचा तेजस्वी आशावाद टिकवून ठेवा. सिंह राशी, या आठवड्यात तुमचा तेजस्वीपणा संतुलित आणि प्रभावी असेल. एखाद्या सादरीकरणाला, खेळपट्टीला किंवा पोस्टला सकारात्मक प्रतिसाद मिळेल. कृतज्ञतेने आणि संघभावनेने पुढे जा. तुमच्या ध्येयाकडे जाण्यासाठी 3 व्यावहारिक पावले निश्चित करा. जर तुम्ही नाटक पाहिले तर प्रतिष्ठा निवडा. तुमचा मुकुट आत आहे. सर्जनशील ऊर्जा मजबूत असेल. सिंह राशी, या आठवड्याच्या तुमच्यासाठी भाग्यवान क्रमांक 1 असेल आणि भाग्यवान रंग हा सोनेरी असेल. आठवड्याचा संदेश आहे की दयाळूपणा तुमचा आत्मविश्वास अधिक सोनेरी बनवतो. एकंदरीत पाहता सिंह राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.